हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. ही आहे कर्जतमधल्या घरातली सकाळ. तुम्ही बघू शकता किती छान अशी सकाळ झालेली आहे. आणि हे आता 7:30 वाजलेले आहेत आता. हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळ छान झालेली आहे. रात्री डोकं दुखलं, झोपले मी निवांत. 11 वाजता झोपले असेल, 11 सव्वा 11 वाजता. आता 7 वाजता उठले. फ्रेश वाटतंय, डोकं पण थोडंसं राहिलेलं आहे. आणि आता आज परत जायचं, त्यासाठी आवरायचं आहे पटापट. 10:30-11ची गाडी आहे. चला आवरूया आता पटापट. सकाळची वेळ आहे, अजून आमच्या घरातलं कोण जास्त उठलेलं नाही आहे. आजी उठली, ती गेली बाहेर फिरायला. त्यानंतर आई उठल्या होत्या माझ्या अगोदर. त्यानंतर त्यांनी पाणी वगैरे ठेवलं. त्यानंतर मग मी मला माझ्या स्वतःसाठी पाणी वगैरे उकळवलं. येताना मी ॲफ्रेशची बॉटल घेऊन आलेली, की सवय नको मोडायला म्हणून, नाही का. ॲफ्रेश वगैरे घेऊन आली होती येताना. शेक वगैरे नव्हता आणला, पण ॲफ्रेश, कारण दिवसभर फ्रेश वाटतं ह्यासाठी मी ॲफ्रेश घेऊन आलेली आहे. आणि ते पिल्यानंतर म्हणजे चहाची सवय सुटून जाते. आणि चहा खूप जणांना असं वाटतं की चहाने फ्रेश वाटतं, बाबा चहा पिलं पाहिजे असं तसं. उगाचच आपण चहाचे जे फायदे तोटे काय आहेत हे माहीत नसतं, फायदे काय आहेत हे माहीत नसतं, तरी पण आपण ते एक सवय म्हणून आपण ते फॉलो करत असते. पण चहा किती घातक आहे शरीरासाठी हे तुम्हाला माहीत नाही आहे. मला माहिती आहे म्हणून मी अगोदर सोडलेलं आहे चहा. आणि आता मी ॲफ्रेश घेते. तर मस्तपैकी ॲफ्रेश गरम गरम असं घेते. तर आता झालेली आहे मी इथं फ्रेश. आणि आई पण झालेल्या आहेत फ्रेश. ते आता दुसऱ्यांना पाणी वगैरे ठेवत आहेत, उतरून देत आहेत. आणि माझं स्वयंपाकाचं चालू आहे. ते स्वयंपाक आई मला देतात. पीठ मळून दिलं, भाजी निसून देत आहेत, आणि आता पाणी उतरून देत आहेत. तर आता आज बनवायचं आहे फ्लावर वटाणा. मी तवा तापायला ठेवलेला आहे, दूध तापायला ठेवलेलं आहे, आणि पीठ मळून झालेलं आहे. आता करायच्या चपात्या, भाजी चपाती. तर तुम्ही म्हणाल की आंघोळ केली की नाही, कारण तोच गाऊन दिसतोय. तर हो, मी फ्रेश झालेली आहे. आणि रात्री जो गाऊन झोपताना घातला होता तोच गाऊन घातलेला आहे, कारण मी कपडे जास्त काय आणलेली नाही आहेत. एक दिवस राहायचं होतं, त्याच्यामुळे एक फक्त गाऊन टाकला. आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे रात्री झोपताना एक घातला, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर तोच घातला. येताना मी एक ड्रेस घालून आले होते, जाताना एक ड्रेस, आणि एक रात्री झोपताना म्हणून गाऊन असा ठेवला होता. आत्ता मी आंघोळ केल्यानंतर तोच गाऊन घातला, कारण स्वयंपाकामध्ये जो ड्रेस आहे मला आता जायचं आहे म्हटल्यानंतर मग तो जातानाच मी घालणार, तो खराब होऊ नये, त्याच्यामुळं मग मी गाऊनच घातला. तर आता मस्तपैकी आईंनी मला सगळं करून दिलेलं आहे. भाजी वगैरे निसून दिलेली आहे, तोपर्यंत पीठ मळून दिलेलं आहे, कारण मी तोपर्यंत आंघोळ करत होते. आणि आईने अगोदर आंघोळ केली माझ्या अगोदर, आणि त्यांनी तोपर्यंत हे सगळी तयारी करून दिली. तर आत्ताच नाही, जेव्हा म्हणजे मी असो, रुपाली असो, कोणी पण असू दे, आम्ही दोघी असलं तरी पण देतात भाजी वगैरे नीट करून. पण तेव्हा कसं आम्ही दोघीजणी किचनमध्ये असतो, त्याच्यामुळे जास्त काय आईंना करायची गरज नाही. पण आता एक आंघोळ होईपर्यंत, म्हणजे माझी आंघोळ होईपर्यंत किंवा रुपालीची आंघोळ होईपर्यंत आई पीठ मळून देणार, किंवा भाजी वगैरे काय असेल चिरून वगैरे कापून सगळं ठेवणार. मग आपण फक्त फोडणीला टाकायचं आणि चपात्या लाटायच्या, चहा वगैरे बनवायचं, बाकी सगळ्यांना पाणी वगैरे ठेवायचं काम त्याच करत असतात. आता मी भाजी करायला घेत होते, पण मला कढीपत्ता नव्हता भाजी करायला. तर आता मी बाहेर जाऊन कढीपत्ता घेऊन येणार आहे, कारण कढीपत्ता असल्याशिवाय मला भाजी करूच नाही वाटत. आणि आपल्या इथं घरासमोर झाड आहे, त्याच्यामुळं तर मग तो मी चान्सच नाही सोडत. छान असा कढीपत्ता घेऊन येते. कढीपत्ता राहिला नाही, पण आता वाळलाय, सगळा वाळलाय. लक्ष तर झाडाला काही कढीपत्त्याला राहिलेला नाही, कारण आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि कढीपत्त्याचं झाड वाळायला लागलेलं आहे. फ्रेश वाघ का? हा, झाली.
वेदांतला उठवा, वेदांतला. होय, वेदांतला उठवा. तर मुंबईला जायचं आहे म्हणून आता पटापट आपलं तयारी चालू आहे. वेदांतातून झोपलेला स्वयंपाक होई तोपर्यंत त्याला उठवा म्हटलं. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की अक्काला नक्की काय झालं आहे. म्हणजे एक कमेंट आली होती की त्यांनी ना प्रीतीचं आणि भाऊजींचं टेन्शन घेतलं आहे आणि त्यांनी चांगला संसार केला असता तर मग त्यांना पण नसतं टेन्शन, तर त्यांनी ते टेन्शन घेतलं. तर मी म्हटलं होतं की मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की काय त्यांनी कशाचं टेन्शन घेतलं हे मी तुम्हाला सांगेल. तर तुम्हाला खरं सांगायचं झालं ना तर अक्काचं टेन्शन कोणत्या विषयावरचं नाही आहे, म्हणजे कोणतं हे नाही आहे, म्हणजे त्यांनी भाऊजींचं टेन्शन वगैरे घेतलं नाही आहे. पण त्यांचं टेन्शन हे वेगळं आहे. मी अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडीशी कल्पना दिली असेल किंवा मग रुपालीनी सांगितलं असेल. अक्काचं पेन्शनचा प्रॉब्लेम झाला होता काहीतरी, कारण आता अक्काचं मुंबईचं आहे खातं. अक्का मुंबईला कामाला होत्या, त्यानंतर आता रिटायर झाल्यानंतर काही वर्ष ते तिथं राहिल्या, कारण आम्ही सगळेजण तिथं होते, आई होते तिथं. आणि आता मुंबईचं वातावरण अक्काला सूट होईना, त्याच्यामुळे अक्का गावाकडे आल्या राहायला. त्यानंतर मग अक्काचं म्हणजे पायाचं ऑपरेशन झालं, हे ते ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर अक्काला मुंबईचं वातावरण सूटच नाही झालं. मग आम्ही किती म्हणजे माझ्याकडे जरी आल्या ना तरी त्या खायच्या पिच्या नाही, बाहेर त्यांना म्हणजे खूप त्यांना कोणतं वातावरण सूट होईना, त्याच्यामुळे त्यांना गावाला ठेवलं. आणि आता गावाला जर राहिलं तर त्यांची पेन्शनचा प्रॉब्लेम असा की त्यांना त्याच्या हाताचे जे हे आहेत ना ते उठतच नव्हते, म्हणजे अंगठा दिला तरी. तर गावाकडं त्यांचं अकाउंट उघडायला सांगितलं आणि त्यानंतर मग त्यांना तिकडं पेन्शन ट्रान्सफर वगैरे करायची होती. पण ट्रान्सफर केल्यानंतर पण पेन्शन येईल का नाही, किती दिवस लागतील, हे त्यांच्या मनात हे टेन्शन होतं की बाबा आता असं करायचं आहे तर मग ते किती दिवस लागतील, किती दिवस आता पूर्ण पेन्शन येईल की नाही. कारण जो त्या मॅडम होत्या त्या गेल्या होत्या, त्याच कामासाठी आल्या होत्या अक्का मध्यंतरी माझ्याकडे. तर मॅडमनी त्यांना सांगितलं की थोडासा उशीर लागेल पण होऊन जाईल तुमचं काम. पण अक्काचं कसं निगेटिव्ह मनामध्ये सारखे विचार येत असायचे, त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये तो एक धाक बसला. आणि त्याच्यामुळे त्यांना ना गावावरनं आल्यानंतर 2-4 दिवसात, म्हणजे मुंबईवरनं आल्यानंतर 2-4 दिवसातच त्यांना अटॅक आला होता. त्यांना दुसरं कोणतंच टेन्शन नाही, त्यांना फक्त त्यांच्या पेन्शनचं टेन्शन आलं होतं, त्याच्यामुळे त्यांना हा त्रास झाला होता आणि त्याच्यामुळे त्यांची ते सर्जरी वगैरे करायला लागलेली. तर हे टेन्शन होतं. दुसरं कोणतं टेन्शन त्यांनी घेतलं असेल नाही घेतलं असेल मी त्यांना सांगायचे बाकी कोणतंही टेन्शन घेऊ नका, कारण कोणतं टेन्शन घेतल्यानं कोणतंच टेन्शन कमी होत नाही किंवा काही तुम्ही टेन्शन घेतल्यानं काही कमी हे होणार नाही, कोणत्यामध्ये बदल नाही होणार. त्याच्यामुळे जसं आहे तसं चालू द्या. पेन्शन आज ना उद्या मिळणार आहे, ते कुठं जाणार नाही. पण त्यांनी जे टेन्शन घ्यायचं ते घेतलंच शेवटी. तर आता त्यांची आता अवस्था तशी आहे, त्याच्यामुळे आता थोड्याशा होतील कवर, बघूया आता काय होते. तर मस्तपैकी अशी मी भाजी बनवलेली आहे, छान झाली होती, नुसती वाफेवर शिजवलेली. बाकीची स्टोरी पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.